आमचे प्रतिनिधी मिकी घई आहेत आपल्यासोबत। मिकी, आपण बघतोय की प्रहार संघटनेचे हे कार्यकर्ते एकत्र आले स्टेजच्या जवळ आणि त्यांनी हा काहीसा गोंधळ घातला किंवा त्यांनी घोषणाबाजी केली, त्यामुळे एकूणच संभ्रमित वातावरण तयार झालं। पुण्यातील गणेश कला या ठिकाणी कार्यक्रम सुरू असताना जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाषणासाठी आता उभे राहिले तेव्हा प्रहार संघटना अर्थात बच्चू कडूंचे जे समर्थक आहे ते या ठिकाणी पोहोचले होते आणि जसं अजित पवारांनी भाषण या ठिकाणी सुरू केलं त्यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी देत ते पुढे आले। अर्थात ज्या पद्धतीने बच्चू कडू त्या ठिकाणी उपोषणवर बसलेले आंदोलन करतायत त्यांच्या मागण्या अजून देखील पूर्ण होत नाही आणि अशा पद्धतीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेत आहेत, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होतोय, त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही। या मागणीसाठी अशा पद्धतीने शेतकरी थेट अजित पवारांच्या त्या डाईस समोर आले आणि आपण बघतोय जोरदार त्यांनी त्या ठिकाणी गोंधळ घातला। पोलिसांनी तात्काळ त्यांना धरून बाहेर काढलेला आहे। मात्र त्यांची मागणी आहे की बच्चू कडू ज्या पद्धतीने आंदोलन करतायत कर्ज माफीसाठी त्यांची मागणी मान्य करा, कारण आपण बघतोय सातत्याने बच्चू कडूंना भेटण्यासाठी अनेक नेते त्या ठिकाणी पोहोचतायत, मात्र त्यांची जी भूमिका आहे ते त्याच्यावर ठाम आहेत। आणि दुसरीकडे अशा पद्धतीने शासकीय कार्यक्रमांमध्ये देखील आता त्यांचे कार्यकर्ते घुसून अशा पद्धतीने घोषणा घालतायत, कुठंतरी या कार्यक्रमांमध्ये अडथळा आणायचा प्रयत्न करतायत, थेट घोषणाबाजी दिली। पोलिसांनी तात्काळ त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर काढलेला आहे। आता सगळ्यांना या ठिकाणी बाजूला घेण्यात पोलिसांनी ठेवलेलं आहे आणि आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी पुन्हा एकदा अजित पवारांच्या भाषणाला सुरुवात झाली आहे। कदाचित अजित पवार यांना कार्यक्रम संपल्यानंतर पुन्हा एकदा भेटतील, मात्र अशा पद्धतीने या सगळ्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंच्या मागणीवर दादांनी लक्ष घालावं यासाठी थेट कार्यक्रमामध्ये गोंधळ घातलाय। अगदी मिकी, मात्र आपण दृश्यांमध्ये बघतोय की एकीकडे हे कार्यकर्त्यांना कार्यक्रमाच्या इथून बाहेर आणण्यात आलंय, मात्र पोलीस त्यांना सध्या घेऊन जाताना दिसतात गाडीमध्ये घालून। अगदी जर आपण बघितलं तर हे कार्यक्रम या ठिकाणी जे आहे ते नियोजित कार्यक्रम आहे दादांचं, ते हळूच या कार्यक्रमाच्या स्थळी या ठिकाणी घुसलेले आहेत। खरं तर हे सगळ्या शिक्षकांचा कार्यक्रम आहे, मात्र असं असताना हे शेतकरी अर्थात संघटनेचे शेतकरी आहेत, बच्चू कडूंचे समर्थक आहेत, ते गपचूप जाऊन आत बसले। कार्यक्रम सुरू होऊन जवळपास 1 तास झालेला आहे, मात्र जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार भाषणाला थांबतात तेव्हा एकच ते गोंधळ करायला सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि त्यामुळेच पोलिसांनी या सगळ्या शेतकऱ्यांना ताब्यात घेतलेला आहे, गाडीमध्ये घातलेला आहे। पोलीस बंदोबस्त असताना देखील कडेकोट या ठिकाणी ते आतमध्ये अशा पद्धतीने जातात आणि आतमध्ये जाऊन गोंधळ घालतात। नेमकं त्यांचं इंटेन्शन काय होतं, पोलिसांची माहिती आहे की त्यांच्याकडे काळी शाई देखील असण्याची शक्यता आहे, कदाचित ते सुद्धा करू शकले असते, मात्र आता पोलिसांनी या शेतकऱ्यांना ताब्यात घेतलेलं आहे। ज्या पद्धतीने ते घोषणा देत होते आणि उपमुख्यमंत्री जेव्हा भाषणासाठी उभे राहतात, कार्यक्रमामध्ये भाषण देतात, त्यावेळी जाणून बुजून सगळेजण जोरदार घोषणाबाजी द्यायला सुरुवात करतात आणि संपूर्ण या सभागृहामध्ये मिकी अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते, कारण आंदोलकांना जिथे बाहेर आणण्यात आलेलं आहे ते